महानगरपालिकामध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय। प्रभाग क्रमांक 14 मधील 4ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी। महाविकास आघाडीने प्रभाग क्रमांक 14 मध्ये मोठा विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केला आहे। या प्रभागातील 4ही उमेदवारांनी भरघोस मताधिक्याने विजय संपादन करत विरोधकांना अक्षरशः पाणी पाजलंय। निकालानंतर विजयी उमेदवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना एकमुखाने सांगितलं की माजी आमदार बाळाराम पाटील साहेबांनी आमच्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, जनतेची प्रामाणिक सेवा करण्याची ती आम्ही पूर्ण ताकदीने पार पाडू। या दणदणीत विजयामुळे माजी आमदार बाळाराम पाटील यांचा आनंद गगनात मावेना झाला होता। त्यांनीही यावेळी विरोधकांवर जोरदार टीका करत महायुतीच्या उमेदवारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। महायुतीच्या उमेदवारांनी या भागात कोणतीही ठोस विकास कामे केलेली नाहीत। अजूनही दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात आलेलं नाही। प्रॉपर्टी टॅक्स कमी करण्यात आलेला नाही। तसेच या विभागातून मूलभूत सुविधांच्या बाबतीत कुठलेही ठोस काम झालेलं नाही, असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलंय। या सर्व दुर्लक्ष आणि त्रासाला कंटाळून येथील जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना स्पष्ट कौल दिल्याचं बाळाराम पाटील यांनी नमूद केलंय। जनतेचा हा विश्वास आमच्यासाठी जबाबदारी वाढवणारा आहे। हे नवे चेहरे नक्कीच जनतेची रखडलेली कामे मार्गी लावतील आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास साधतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। या विजयामुळे प्रभाग क्रमांक 14 मध्ये महाविकास आघाडीचं बळ अधिक मजबूत झालं असून आगामी काळात विकास कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे। आज प्रभाग क्रमांक 14 मधून उमेश केतन भगत, आर्य जाधव, मनीषा म्हात्रे आणि लतीफभाई शेख हे चारही उमेदवार भरघोस मताने पॅनल ते निवडून आलेलं आहे। त्यांचं हार्दिक अभिनंदन। आज केतन भगत, आज तुम्ही चारही उमेदवार निवडून आले, काय सांगा? प्रथमतः ही जी लढाई आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि ती लढाई आम्ही जिंकलेलो आहे। जनतेचा प्रेम आम्हाला जो मिळाला आहे त्यातून आहे आम्ही चारही उमेदवार विकासाचे मुद्दे घेऊन हे जिंकून आलेलो आहोत आणि माझ्या मतदारसंघातील सर्व मतदारांना माझा त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे। त्यामुळे आम्ही हे निवडणूक जिंकलेलो आहे। नक्कीच त्यांचा आशीर्वाद घेऊन मी त्यांच्या विकास कामासाठी पुढील वाटचालीसाठी आज आपल्यावर आपल्या पक्षाचे नेते बाळाराम पाटील साहेबांनी खूप मोठी जिम्मेदारी टाकलेली आहे आणि मला असं वाटतं तुम्ही ती आता सार्थक करून दाखवली आहे। याच्यापुढे तुमचं कार्य काय असणार आहे? नक्कीच आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिलेली ती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वीकारताना बाळासाहेब मला बोललेले की केतन तुझी जबाबदारी आहे, तुला दिलेली संधी नाही आहे। ही विकास मुद्द्यावर लढणारी लढाई आहे आणि तुझे जे समोरचे जे उमेदवार आहेत ते धनशक्तीवाले आहेत। तुला जनशक्तीमधून जिंकायचं आहे आणि तो जिंकणारच, हा त्यांचा जो विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या जोरावर आम्ही हे जिंकलेलो आहोत। आणि बाळासाहेबांचा आणि माझे माननीय आदर्शस्तंभ विवेकानंद पाटील साहेब यांचाही मनपूर्वक आभार आणि माझे पुरे शेतकरी कामगार पक्षाचे कमल कुचला कमल। आज प्रभाग क्रमांक 14 मधला आपले उमेदवार होते आर्य जाधव असेल व लतीफभाई शेख हे चारही उमेदवार भरघोस मताने निवडून आलेले आहेत। आज मला असं वाटतं तुमचा विश्वास आहे जे अपक्ष उमेदवार होते त्यांचे सपोर्ट उमेदवार असे पाडले की ते विचारही करू शकत नाही। तुम्ही या ठिकाणी आमचे सहकारी केतन भगत, मनीषा म्हात्रे, जाधव आणि या ठिकाणी विजयी झालेले आहेत। मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि मुसलमान मोठे वसाहत या ठिकाणच्या साऱ्या मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या या चारही शिलेदारांना निश्चितपणानं या विश्वासानं जनतेनं माझ्या सरकारला त्यांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी आम्ही आणि एक चांगला प्रभाग ही लढाई धनशक्ती आणि जनशक्ती अशी होती का? निश्चितपणानं पनवेल महानगरपालिकेच्या साऱ्याच प्रभागातली लढाई धनशक्ती विरोधी जनशक्ती अशीच आहे आणि हळूहळू विकास जाहीर होत आहेत।
अर्थात काही धनशक्तीच्या मार्गात काही जनशक्तीच्या माध्यमातून होत आहेत. ही निवडणूक 100% धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा आज तुम्ही ज्या उमेदवाराकडून तुम्ही उभे केले होते त्याने खरोखर तुमचा विश्वास त्यांच्यावर आहे. तुम्ही ज्या वेळी रस्त्यावर निघतात तर आपला कुठलेही जो मुद्दा असू दे, आपला दिबा पाटील साहेबांच्या नावाचा मुद्दा असू दे किंवा प्रॉपर्टीचा मुद्दा असू दे, त्यावेळी तुम्ही रस्त्यावर उतरा खरोखर जनता तुमच्यावर विश्वास टाकतो. त्या लक्षात सार्थ चालू असतो. निश्चितपणानं ही जी जनशक्ती धन्यवाद.